नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 184. प्रिया आणि शिवम यांच्या गोड संवादापासूनच सुरू झालेली ती सुंदर सकाळ अचानक एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचली. प्रियांशला उचलून न घेता प्रिया चिडून खाली गेली होती आणि शिवम दोन्ही मुलांना कडेवर घेऊन तिच्या पाठीमागे आला. पण सकाळच्या चहाच्या टेबलावर जे घडलं त्याने घरातलं वातावरण एकदम गंभीर करून टाकलं. शिवम शिवांशी प्रियांशला घेऊन खाली आला होता तेव्हा प्रिया किचनमध्ये आबासाहेबांसाठी चहा करत होती. तिच्या चेहऱ्यावर मगाचा तो आनंद नव्हता तर एक अनामिक अस्वस्थता आणि चिडचिड दिसत होती. शिवमने दोन्ही मुलांना खाली उतरवलं आणि डायनिंग टेबलवर बसत म्हणाला, काय हो राणी सरकार, सकाळी सकाळी एवढा राग कसला? शिवम म्हणाला, त्या छोट्या प्रियांशने तुमच्या गालावर एक गोड पप्पी दिली असती तर सगळा राग पळून गेला असता. पण तुम्ही तर थेट मातोश्री बनून हुकूमच सोडलात. आणि प्रियाने चहाचा कप आबासाहेबांच्या समोर ठेवला आणि शिवमकडे न पाहताच म्हणाली, मला मुलांवर हुकूम सोडायची हौस नाहीये. पण मुलं हट्टाला पेटली की त्यांना वेळीच आवर घालणं आईचंच काम असतं. सतत लाड करून त्यांना डोक्यावर चढवून ठेवायला मी काय नेहमीच रिकामी नाहीये. काय काय म्हणालात तुम्ही, रिकामी? शिवमचा आवाज थोडा चढला. प्रिया, तो फक्त 6 वर्षांचा मुलगा आहे, लहान. त्याने त्याच्या आईकडे हट्ट केला. यात त्याने कोणता गुन्हा केला? एक वेळ अशी होती की तुम्ही शिवांशीच्या एका रडण्यावर सगळं काम सोडून धावत जायचात. मग आज प्रियांशला एकदा उचलून घ्यायला तुमच्या अंगावर काटा का आला? आबासाहेब शांतपणे चहा घेत दोघांकडे पाहत होते. त्यांना जाणवलं होतं की आज प्रिया काहीतरी लपवत आहे आणि शिवमचा पारा उगीच चढत चालला आहे. अहो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा बाऊ करायची सवय झाली आहे. प्रियाने शेगडीवरून दुधाचं पातेलं खाली उतरवत म्हटलं. तिचा आवाज आता थरथरत होता. मला माहिती आहे मला माझ्या मुलांशी कसं वागायचं आहे. आज मी त्याला उचलून घेतलं नाही कारण मला योग्य वाटलं नाही. विषय संपला. तुम्ही उगीच घरच्यांसमोर मला लेक्चर देऊ नका. प्रिया म्हणाली. लेक्चर? लेक्चर मी देतोय? प्रिया? शिवमाता खुर्चीतून उठून उभा राहिला. त्याचा राग आता अनावर झाला होता. प्रिया, हल्ली तू खूप बदलली आहेस हा. काल रात्रीही तू अशी चिडचिड करत होतीस आणि आज सकाळी त्या निष्पाप प्रियांशीवर तू रागावलीस. बस प्रिया, बस. बिचारा रडवलेला होऊन माझ्याकडे आला. जर तुला मुलांची जबाबदारी जड वाटत असेल तर तसं स्पष्ट सांग ना. मी एकटा समर्थ आहे माझ्या दोन्ही मुलांना सांभाळायला. आजपासून तू त्यांच्या कोणत्याही गोष्टीत पडायची गरज नाही. शिवमचे हे शब्द प्रियाच्या काळजाला थेट आरपार गेले. मुलांची जबाबदारी जड वाटते हे ऐकल्यावर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्या मुलांसाठी तिने स्वतःचं आयुष्य पणाला लावलं होतं त्याच मुलांवरून तिचा नवरा आज तिच्यावर एवढा मोठा आळ घालत होता. अहो, हे बघा, तोंड सांभाळून बोला. प्रियाचा गळा आता दाटून आला होता. ती हुंदकी देऊन रडू लागली. तुम्हाला वाटतं की मी माझ्या मुलांची माया करत नाही. तुम्ही तुम्ही खूप निष्ठुर आहात हो. तुम्हाला काहीच समजू शकत नाही मी. प्रियाला आता ढसाढसा रडताना पाहून आबासाहेबांचा संयमच सुटला. त्यांनी चहाचा कप टेबलावर जोरात ठेवला. त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. राजे, बस करा आता, बस. शिवम आबासाहेबांच्या आवाजाने दचकला. आबासाहेब अत्यंत गंभीर सुरात आणि अधिकारवाणीने म्हणाले, राजे, तुम्ही हे जे काही करताय ते अजिबात बरोबर नाही बरं का. अहो, घरची लक्ष्मी आहे ती आपली. तिच्या डोळ्यात पाणी या वाड्याला कधी सोसलं आहे का? आणि तुम्हाला तरी तिचं रडणं कुठे आवडतं? मग आज एका लहान मुलाच्या गोष्टीवरून तुम्ही थेट तिच्या मातृत्वावर संशय घेता. तिला इतकं बोलता. हे पाटील घराण्याच्या रक्ताला साजेसं नाही हा राजे. शिवमने प्रियाकडे पाहिलं. तिने आपले हात चेहऱ्यावर ठेवून रडणं सुरूच ठेवलं होतं. पण शिवमच्या मनातही पुरुषी अहंकार आणि राग जागा झाला होता. तो चिडून म्हणला, आबासाहेब, प्रत्येक वेळी तीच बरोबर असते असं नाही. मुलांच्या बाबतीत तिचं हे वागणं मला पटलेलं नाही. बरं, मग पटवून घ्यायला वेळ द्यावा लागतो राजे. असं ओरडून चालत नाही ना राजे. आबासाहेब कडक आवाजात म्हणाले. मला आता यावर काहीही बोलायचं नाहीये. मी डेअरी फार्मवर चाललोय. आज दिवसभर मला कोणीही फोन करायचा नाही. असं
म्हणत शिवमने अत्यंत चिडून आपली गाडीची चावी उचलली आणि तो प्रियाकडे पाहतच तरातरा वाड्याच्या बाहेर निघून गेला. शिवम गेल्यावर संपूर्ण वाड्यात शांतता पसरली. गंगू मावशींनी मुलांना आतल्या खोलीत नेलंच होतं आधीच. प्रिया डायनिंग टेबल पाशी बसून अजूनही रडत होती. आबासाहेब हळूच तिच्या जवळ आले आणि त्यांनी तिच्या डोक्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. लाडूबाई उठा, डोळे पुसा आधी. आबासाहेबांच्या या बापासारख्या आवाजाने प्रियाचा बाण आणखीनच फुटला होता. तिने आबासाहेबांना घट्ट मिठी मारली. आबासाहेब, ते मला किती वाईट बोलले. त्यांना वाटतं की मी प्रियांशवर प्रेम करत नाही हो. मी त्याला का नाही उचलून घेतलं हे जर त्यांना समजलं असतं तर. प्रिया रडत रडत म्हणाली. आबासाहेबांनी तिचे डोळे पुसले आणि तिला खुर्चीवर बसवून विचारलं, तेच तर मला जाणून घ्यायचं आहे बाळा. अशी काय गोष्ट आहे ज्यामुळे तू आज प्रियांशला उचलून घेण्यास नकारलंस? मला सांग, काय झाले? प्रियाने आजूबाजूला पाहिलं. लाजेने तिचे गाल पुन्हा एकदा गुलाबी झाले. तिने आपली नजर खाली झुकवली आणि अगदी हळू आवाजात म्हणले, आबासाहेब, ते आता पुढचे 9 महिने मला कोणतंही जड वजन उचलायला डॉक्टरांनी बंदी केली आहे. प्रियांश आता मोठा झालाय, त्याचं वजन मला पेलणार नाही ना. आबासाहेब क्षणभर स्तब्ध झाले. प्रियाने काय म्हटलं याचा अर्थ लावण्यात त्यांना काही सेकंद लागले आणि जसा त्याचा अर्थ उमजला तसा आबासाहेबांच्या चेहऱ्यावर आनंदाचा पूर आला. अरे, म्हणजे आमच्या वाड्यात पुन्हा एकदा लहानग्या पावलांचा आवाज गुंजणार तर? लाडूबाई, ही बातमी आनंदाची आहे. आबासाहेबांचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. ते लगेच उठले. थांबा, त्या शिवमराजेंचा राग गगनाला भिडलाय ना. मी आत्ता त्यांना फोन करून सांगतो. तो आनंदाने वेडा होऊन धावत येईल आणि पाया पडेल तुमच्या आता लगेच. नाही आबासाहेब, प्लीज. प्रियाने आबासाहेबांचा हात धरला आणि त्यांना थांबवलं. त्यांना आता काहीच सांगू नका. माझी तुम्हाला शपथ आहे. का बाळा? तो तुझा नवरा आहे, त्याला कळायला हवं की नाही त्याने किती मोठी चूक केली आहे? आबासाहेब म्हणाले. प्रिया जरा लाजून आणि हट्टाने म्हणाले, आबासाहेब, ही त्यांचीच इच्छा होती. आम्ही काही दिवसांपूर्वीच याबद्दल बोललो होतो. मग आज सकाळी त्यांनी स्वतःहून समजून घ्यायला हवं होतं ना. पुरुष मंडळींना सगळं काही ऐकायलाच हवं असतं का? स्वतःहून काही अंदाज लावता येत नाही का? त्यांनी मला एवढं सुनावलं आहे. आता ही बातमी मी त्यांना सहजासहजी देणारच नाही. त्यांना तर तसंच राहू दे, गाढ अंधारात. जोपर्यंत त्यांना त्यांच्या स्वतःच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत आपण त्यांना काही सांगायचंच नाही. आता प्रिया सुद्धा हट्टाला पेटली होती. आबासाहेब, प्रियाचा तो गोड हट्ट पाहून हसले. ते म्हणाले, बरं बाई, जशी तुमची इच्छा. पण लाडूबाई, एक गोष्ट लक्षात ठेवा. आज या वाड्यात तुमची आईसाहेब नाहीये. तुमचे ते हे हट्ट आणि डोहाळे पुरवायला. पण हा तुमचा सासऱ्यासारखा बाप जिवंत आहे अजून. मनात कोणतीही शंका ठेवता निसंकोचपणे सांगायचं काय लागतंय तर. अजिबात लाजायचं नाही, समजलं? आबासाहेबांचे हे शब्द ऐकून प्रियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण हे पाणी सुखाचं होतं. तेवढ्यात आबासाहेबांनी जोरात हाक मारली, ए गंगू मावशी, जरा इकडे या हो. आणि येताना नजर उतरवण्यासाठी मीठ मोहरीची थाळी घेऊन या. गंगू मावशींनी हातात आरतीची आणि मीठ मोहरीची थाळी घेऊन आल्या. आबासाहेबांनी स्वतः पुढे होऊन प्रियाची नजर काढली. माझ्या घरची लक्ष्मी आहेस तू. कुणाचीही नजर माझ्या लाडूबाईंना लागता कामा नये, असं म्हणत आबासाहेबांनी तिची दृष्टी काढली. खरंच प्रिया मनातून स्वतःला खूप भाग्यवान समजत होती. आई वडील जवळ नसले तरी बापासारखी अथांग माया करणारे सासरे तिला लाभले होते. प्रिया भाऊक होऊन आबासाहेबांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकू लागली. तसं आबासाहेबांनी तिला हाताला धरून लगेच मागे सरकवलं. अरे अरे लाडूबाई, आता अजिबात वाकायचं नाही बरं का. या दिवसात काळजी घ्यायची असते. प्रियाने डोळे पुसत म्हटलं, खरंच आबासाहेब, आज मला खूप आनंद होतोय की मी हा निर्णय घेतला. कदाचित कदाचित आपल्या आईसाहेब पुन्हा एकदा एका लक्ष्मीच्या रूपाने या वाड्यात जन्म घेतील. आबासाहेबांच्या डोळ्यात हे ऐकून चमक आली. त्यांनी आबाळाकडे पाहून हात जोडले आणि म्हणाले, तुझ्या तोंडात साखर पडू लाडूबाई. चला, आता खूप धावपळ झाली. तू आता जा, आज जा आणि आराम कर. प्रिया गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, अहो काय हो आबासाहेब, आराम कसला? अजून त्या डेअरी फार्मवर गेलेल्या पाटलांना मनवायचं बाकी आहे ना. ते तिथे उपाशीपोटी चिडून बसले असतील. मला त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जावा लागेल. आबासाहेब हसले आणि म्हणाले, जा जा, सुखाचा संसार करा. आणि
प्रिया आनंदाने शिवमसाठी डबा तयार करायला किचनकडे वळाली, मनात एक नवीन प्लॅन आखत. पण आता तो म्हणणार तर की नाही हे वेळच ठरवणार होती. तसंही पाटलांचा राग खूप जबरदस्त होता. ते तर प्रियाच्या कानाखाली आवाज काढायला पण घाबरले नसते. पण आता आबासाहेब समोर होते ना, मग मग काय, भांडणच नको म्हणून गेले पाटील डेअरी फार्मवर निघून. सकाळच्या त्या मोठ्या भांडणानंतर वाड्यातलं वातावरण कसं तरीही शांत होतच. प्रियाने शिवमला मनवण्यासाठी त्याचा आवडता बेत करून डब्बा भरला होता. ती मोठ्या उत्साहाने तयार होऊन खाली आली, पण तेवढ्यात आबासाहेबांच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर राजेंचं नाव पाहून प्रियाच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण चमकला. तिने आबासाहेबांकडे पाहत खुणवून विचारलं, त्यांचाच आहे का? आबासाहेबांनी हसून होकार दिला आणि फोन कानाला लावला. बोला राजे, काय म्हणता, कुठे आहेत तुम्ही? जेवायला यायचं नाही का घरी? पण फोनच्या पलीकडून शिवमचा आवाज खूप त्रस्त आणि गंभीर येत होता. तो म्हणाला, आबासाहेब, शेताच्या आणि डेअरी फार्मच्या काही मशिनरीचं महत्वाचं साहित्य आणायला चाललो आहे. मी तसाच शहरात टिकवलंय. यायला खूप उशीर होईल. रात्री जेवायला माझी वाट पाहू नका. ठेवतो फोन. नावाचे पाटील होते. राग तर शांत होणारच होता, पण कधी होणार कुणास ठाऊक. अहो पण शिवमराजे, लाडूबाईंनी तुमच्यासाठी. आबासाहेबांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच शिवमने पलीकडून फोन कट केला. त्याने चुकूनही प्रिया काय करतेस किंवा राणी सरकारला सांगा असा एकही शब्द काढला नव्हता. त्याचा तो पुरुषी अहंकार अजूनही जागा होता ना. प्रियाने आबासाहेबांचा उतरलेला चेहरा पाहिला आणि तिच्या हातातील डबा तिथेच टेबलवर ठेवला. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरळलं. आबासाहेबांनी तिची समजूत काढत म्हटलं, लाडूबाई, काळजी करू नका हो. ते शहरात गेलेत साहित्यासाठी. कामाचा व्यापार असेल म्हणून जास्त बोलले नाहीत. पण तुम्ही काळजी करू नका हा. तुम्ही काळजी करू नये म्हणूनच त्यांनी फोन केला होता, हे विसरू नका. प्रियाने कसा बसा ओठांवर हसू आणलं, पण तिचं मन मात्र शिवमकडेच रेंगाळत होतं. शहरात जाताना एकदा तरी फोन करावा असं वाटलं नाही का त्यांना? कडू कारले कुठचे. आणि अजूनही राग गेलेला नाही वाटतं त्यांचा. ती मनातल्या मनात पुटपुटत स्वतःशीच म्हणाली. दुपार सरली, संध्याकाळ झाली आणि हळूहळू रात्रीचे 9 वाजले. पण शिवमचा काहीच पत्ता नव्हता. प्रिया दर 5 मिनिटाला खिडकीपाशी जाऊन वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे पाहत होती. तिने शिवमला 2-3 वेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता. तिच्या जीवाची घालमेल वाढली होती. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यापेक्षा तिला शिवमची काळजी जास्त वाटत होती. शेवटी आबासाहेबांच्या आग्रहास तर तिने मुलांना जीव घातलं. तिने पण केलं. मुलं दिवसभर खेळून दमली होती, त्यामुळे ती लवकरच झोपली. प्रिया मुलांना घेऊन वरच्या बेडरूम मध्ये आली. रात्रीचे 9:45 झाले होते. प्रियाने दोन्ही मुलांना बेडच्या मध्यभागी झोपवलं होतं. तसंही आईसाहेबांनी त्यांची काळजी पाहता बेड वाढवून तर केव्हाच घेतला होता. प्रियांश आणि शिवांशी एकदम निवांत झोपले होते. एकमेकांचा हातात धरूनच झोपले होते. आता प्रियाला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागणार होती, कारण तिच्या पोटात एक नवा जीव आकार घेत होता. झोपेत झोपेत मुलांचा चुकूनही पाय किंवा हात तिच्या पोटाला लागू नये आणि मुलांनीही बेडवरून खाली पडू नये म्हणून तिने अत्यंत काळजीपूर्वक चारही बाजूंनी मोठ्या उशांचे तट लावले होते त्यांना. ती स्वतः मात्र बेडच्या अगदी कडेला मुलांपासून बरीच लांब सरकून झोपली होती. एका कुशीवर झोपण्याऐवजी ती पाठीवर सरळ झोपली होती आणि तिने आपले दोन्ही हात अत्यंत सुरक्षितपणे आपल्या पोटावर हळूवारपणे धरून ठेवले होते. जणू ती झोपेतही त्या लहानग्या जीवाचं रक्षण करत होती. काळजी आणि थकव्यामुळे तिचा डोळा कधी लागला हे तिला तिचंच कळलं नाही. रात्रीचे ठीक 10 वाजले होते आणि वाड्याच्या आवारात शिवमच्या गाडीचा आवाज आला. गाडी पार्क करून थकलेला आणि शांत झालेला शिवम वाड्यात आला. आबासाहेब हॉलमध्येच त्याची वाट पाहत बसले होते. शिवमने आबासाहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता, जो शिवमला समजतच नव्हता. जेवलात का राजे? आबासाहेबांनी विचारलं. हो, रस्त्यातच एका हॉटेलवर खाऊन घेतलं. मी वर जातो, खूप थकलोय. शिवम शांतपणे म्हणाला आणि जड पावलांनी पायऱ्या चढू लागला.
दिवसभर शहरात असताना काम करताना शिवमच्या डोक्यातून प्रियाचा तो रडणारा चेहरा जातच नव्हता. मी खूप जास्त बोललो तिला. तिने प्रियांशला का उचललं नाही यावर मी तिच्या मातृत्वावर प्रश्न उपस्थित केला. मी किती वाईट आहे ना, हा पश्चाताप त्याला आतूनच खात होता. त्याने हळूच बेडरूमचा दरवाजा ढकलला. रूममध्ये मंद नाईट लॅम्प जळत होता. रूम मधलं दृश्य पाहून शिवमच्या पाय पायांचे पाऊल तिथेच थबकले. दोन्ही मुलं उशांच्या वेळात निवांत झोपली होती आणि त्याची राणी सरकार, त्याची प्रिया बेडच्या एका टोकाला अत्यंत लांब सरकून झोपली होती. तिचे दोन्ही हात पोटावर होते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही एक अस्वस्थता दिसत होती. कोरड्या झालेल्या अश्रूंच्या धारा तिच्या गालावरून स्पष्ट दिसत होत्या. की ती रडून झोपली आहे हे त्याला वाटलं. शिवमने आपली बॅग बाजूला ठेवली आणि तो अत्यंत हळुवार पावलांनी बेडजवळ आला. तो तिच्या बाजूला गुडघ्यावर बसला. तिची ही अवस्था पाहून त्याचं काळीज पिळवटून निघालं होतं. त्याने हाताने स्वतःचं कपाळ ठोकून घेतलं. त्याने अत्यंत हळूच, तिची झोप मोडणार नाही अशा बेताने आपले ओठ तिच्या कपाळावर हळुवारपणे टेकवले. तो प्रदीर्घ स्पर्श प्रियाला एक सुरक्षतेची जाणीव देऊन गेला, पण ती गाढ झोपेत असल्यामुळे जागी झाली नाही. शिवम तिच्या चेहऱ्याकडे पाहत अगदी मनापासून हळू आवाजात स्वतःशीच बोलू लागला. काय हो राणी सरकार, काय एवढी चिडचिड करता? काय एवढं माझ्यावर रागवता? मला खरंच काही कळत नाही हो. पण एक सांगू, तुम्ही चिडलात ना की खूप खूप गोड दिसता बरं का. पण पण जेव्हा तुमच्या या टपोऱ्या डोळ्यात अश्रू येतात ना, ते मला अजिबात सहन होत नाही. माझ्यामुळेच येतात ना. आज माझ्यामुळेच तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना. सॉरी, सॉरी, खूप खूप सॉरी माझ्या राणी सरकार. मी खूप खरंच वाईट आहे ना. मला माफ करा. आणि हा आहे माझा माफीनामा. असं म्हणून त्याने सोबत आणलेले गजरे झोपेतच तिच्या केसांना माळले आणि पुन्हा सॉरी सॉरी म्हणत शिवमने हळूच प्रियाचा जो हात तिच्या पोटावर होता तो आपल्या मोठ्या आणि मजबूत हातात घेतला. तो तिचा नाजूक हात हातात घेताना शिवमच्या हाताचा तळवा थेट प्रियाच्या पोटाला स्पर्शून गेला. आणि नेमका त्या क्षणी शिवमला काहीतरी वेगळं जाणवलं. तो स्पर्श नेहमीसारखा नव्हता. त्या स्पर्शात एक अद्भुत, अलौकिक आणि अत्यंत पवित्र मायेची जाणीव झाली. अगदी जसं आईसाहेबांचा मायेचा स्पर्श. शिवमच्या शरीरातून एक विजेची लहर धावून गेली. काळजाची धडधड अचानक वाढली. का कुणास ठाऊक, पण त्या पोटाच्या स्पर्शाने शिवमला एका नव्या आयुष्याची, एका नव्या अस्तित्वाची साथ घातली होती. त्याला असं वाटलं की तिथं कोणीतरी खूप नाजूक, खूप आपलं असं लहानसं बाळ विसावलं आहे. शिवम एकदम स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्याला आबासाहेबांचे शब्द आठवले. घरची लक्ष्मी आहे ती आपली. आणि प्रियाचं ते वाक्य, पुढचे 9 महिने, जे तिने आबासाहेबांना सांगितलं होतं, ते शिवमला अजूनही माहीत नव्हतं. पण निसर्गाने, रक्ताच्या नात्याने शिवमला त्या नव्या नात्याची, नव्या जीवाची जाणीव करून दिली होती. पण हे कधी शिवमला उमगणार होतं कुणास ठाऊक. त्याने अत्यंत आदराने आणि प्रेमाने आपला पूर्ण हात तिच्या पोटावर फिरवला आणि ठेवला. तो थोडा खाली वाकला आणि त्याने आपलं आपले कान प्रियाच्या पोटाजवळ नेले. तिथे त्याला एक अत्यंत मंद, नाजूक धडधड जाणवल्यासारखी वाटली. शिवमच्या ओठांवर एक अत्यंत गोड आणि भावूक हसू उमटलं. त्याने आपले ओठ प्रियाच्या पोटावर टेकवले आणि एक प्रदीर्घ समाधानाचा श्वास घेतला. त्याच्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंब प्रियाच्या पोटावर पडला. तो हळूच बाजूला झाला आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला. त्याला अजूनही माहित नव्हतं की प्रिया आई होणार आहे. पण त्याच्या मनात आता एकच गोष्ट पक्की झाली होती की उद्या सकाळी काहीही करून या राणी सरकारचा पाय धरून माफी मागायची आणि हा पोटावर हात ठेवल्यावर झालेला अद्भुत अनुभव त्यांना सांगायचा. पण प्रिया गाढ झोपेतही गालातल्या गालात हसत होती. जणू तिला कळून चुकलं होतं की तिच्या पाटलांचा राग आता पूर्णपणे विरघळला आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.